राम मंदिराचं स्वप्न अखेर साकार होत आहे। 2023 या वर्षानं राम मंदिराचं काम पूर्णत्वाला जाताना पाहिले। तर राम मंदिरासाठी 2023 हे वर्ष कशामुळे महत्त्वाचं ठरलं पाहूयात आमचा फ्लॅशबॅक। राम मंदिराचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्णत्वाला नेताना 2023 हे वर्ष ऐतिहासिक ठरलंय। मंदिराचं सगळं काम या वर्षात पूर्ण झालं। प्रत्येक भारतीयानं गेल्या 500 वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। 1528 मध्ये राम मंदिर पाडून त्या जागी मुघल बादशाह बाबरनं मशीद बांधली होती आणि त्यामुळे ती मशीद बाबरी मशीद नावानं ओळखली जाऊ लागली। प्रत्येक भारतीयाच्या मनातली ती एक भळभळती जखम ठरली। देश स्वतंत्र झाल्यानंतरही राम मंदिर लगेचच होऊ शकलं नाही। 1992 मध्ये कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली। दुसरीकडे कोर्टातही या प्रकरणावर लढाई सुरू होती। 2019च्या नोव्हेंबर महिन्यात अयोध्येची मूळ जागा हिंदूंना राम मंदिरासाठी देण्यात यावी आणि मुस्लिमांना मशिदीसाठी 5 एकर पर्यायी जागा देण्यात यावी असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला। त्यानंतर राम मंदिराच्या कामानं वेग घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 ऑगस्ट 2020 ला अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी केली। 2023 में ग्राउंड फ्लोर कंप्लीट कर लेंगे। अब जो मुहूर्त निकल कर आएगा 20-21 दिसंबर के बाद मकर संक्रांति तक, उसमें प्राण प्रतिष्ठा हो जाएगी। राम मंदिरासाठी विशेष दगडांनी 10 फूट उंचीचे दगडी खांब उभे करण्यात आले। गर्भगृहाच्या कामावर विशेष लक्ष देण्यात आलं। जगाचं लक्ष लागून राहिलेलं राम मंदिर हे भव्य दिव्य व्हावं यासाठी विशेष मेहनत घेण्यात आली। ये सारे के सारे मिलकर के और इन कामों को तैयार करेंगे। मंदिर की दिनचर्या कैसी होगी, फिर मंदिर की उत्सव की प्रणाली कैसी होगी, ये सारा हम सिद्ध कर रहे हैं, तैयार कर रहे हैं। ये जल्दी सिद्ध हो जाएगा। 2023 मध्ये राम मंदिराचं बांधकाम अखेर पूर्ण झालं आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेल्या रामाचं भव्य मंदिर अयोध्येत बांधलं गेलं। 500 वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न 2023 मध्ये प्रत्यक्षात साकार झालं। राम मंदिराच्या बांधकामाच्या ऐतिहासिक प्रवासात 2023 हे वर्ष नेहमीच स्मरणात राहील। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।